की ज्या माध्यमातून पालकमंत्री म्हणजे फक्त केवळ राजकारण करणारा पालकमंत्री नव्हे तर लोकांच्या विकासामध्ये सहभागी असणारा पालकमंत्री असणं अपेक्षित आहे। आणि त्या सगळ्याचं 50% काम किंबहुना 50% पेक्षा जास्त काम हे जिल्हा परिषदमध्ये आहे। आणि त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये आज 50,000 जी काही घरकुलं बांधायची आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 जानेवारीला त्याचं लोकार्पण करायचं आहे, त्याचा आढावा मी घेतला। विशेषतः पाणी पुरवठा आणि स्वच्छताचे जे काही काम चाललेलं आहे त्या सगळ्या कामकाजाच्या माध्यमातून लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या आजारांपासून मुक्तता करायची असेल तर ग्रामपंचायतीची सगळी यंत्रणा क्लोरिनेशन करण्यापासून तर त्याच्यामध्ये जे काही पाणी दूषित असेल तर त्याच्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि स्वच्छता विभाग या सगळ्यांनी सामुदायिकरित्या काम करण्याबद्दलच्या सूचना दिल्या। त्या सगळ्यांच्या बरोबरीनं आणखीन एक महत्त्वाचं काम आपण करतोय की राजीव गांधी प्रशिक्षण अभियान असं एक आपल्याकडे कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवेळेला ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं। यावर्षीसुद्धा ते प्रशिक्षण दिलं जाणार आहे, परंतु आम्ही सगळे मंडळी एका बाजूला मी आणि आमचे सन्माननीय CEO साहेब या दोघांनी मिळून अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीचे एक्सपोजर मिळेल आणि त्या एक्सपोजरच्या माध्यमातून त्यांना अजून चांगल्या पद्धतीनं गावच्या विकासामध्ये योगदान देता येईल अशा पद्धतीचं प्रशिक्षण इथंही आणि बाहेरसुद्धा जाता येईल त्यांना आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने काम करता येईल। अशी सगळी कामं जिल्हा परिषदच्या शाळा ह्या राज्यात उत्कृष्ट आहेत, निकाल उत्कृष्ट आहेत, पण त्या शाळांच्यासाठी आस्थापना जी पाहिजे त्यासाठी आम्ही काम करतोय। माध्यमिक शाळांच्यामध्ये आणखीन एक 2-3 उपक्रम नवीन आपण घेतलेत की ज्याच्या माध्यमातून माध्यमिक शाळातले सर्व विद्यार्थी अजून चांगल्या पद्धतीनं प्रगतीपथावर जातील अशा पद्धतीचं काम आपण करतोय।